आपल्या या परिसंवादाचा विषय आहे सामाजिक परिवर्तनात चळवळींची भूमिका। सदरच्या परिसंवादात सहभागी असणारे सन्माननीय मान्यवर श्रीयुत धनाजी गुरव सर, के हरिदास सर, त्याचप्रमाणे डॉक्टर संदीप सांगळे सर, माजी नगरसेवक अशोक कानडे सर, डॉक्टर गणी पटेल औरंगाबाद, त्याचप्रमाणे माननीय सीताराम काकडे सर, या सर्वांना मी विनंती करतो की आपण विचारपीठावरती या ठिकाणी विराजमान व्हावं। आपल्या सर्वांना ज्ञात आहेच की पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये चळवळींचं फार मोठं योगदान आहे आणि म्हणूनच आजच्या या आपल्या परिसंवादाचा विषयही त्याला साजेसच आहे की सामाजिक परिवर्तनात चळवळींची भूमिका। मी सन्माननीय डॉक्टर बापू चंदनशिवे सर यांना विनंती करतो की आपण या परिसंवादाच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। विचारपीठावर उपस्थित या कार्यक्रमाच्या अध्यक्ष धनाजी गुरव सर, या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते हरिदास सर, समोर जमलेले सर्व मित्र हो, महाराष्ट्राच्या आणि एकूणच देशाच्या जडणघडणीमध्ये चळवळींचं योगदान हे खूप मोठं आहे। देशामध्ये सातत्यानं क्रांती आणि प्रतिक्रांती या दोन्ही सातत्यानं होत असतात आणि या क्रांती आणि प्रतिक्रांतीचं काम करण्याचं काम इथले प्रतिगामी आणि पुरोगामी ही दोन मंडळी सातत्यानं करत असतात। भारताचा इतिहास हा 3-3.5 हजार वर्षापासून पुरोगामी चळवळीशी संबंधित आहे। भगवान बुद्ध, महावीर, शंभूक, चारबाग यासारख्या लोकांनी या देशामध्ये सातत्यानं परिवर्तनाचं काम केलेलं आहे, सातत्यानं परिवर्तन चळवळींचं काम केलेलं आहे। ज्या ज्यावेळी या देशामध्ये प्रतिक्रांती झाल्या त्यावेळी या देशामध्ये महापुरुषानं जन्म घेतलेला आहे आणि महापुरुषांनी या देशातील स्थिती, विचार, सांस्कृतिक स्थिती हे याची घडी बसवण्यासाठी काम केलेलं आहे। मध्ययुगीन भारतामध्ये अनेक महापुरुषांनी ही सामाजिक चळवळ पुढे नेण्याचं काम केलं। 19व्या-20व्या शतकामध्ये महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शाहू महाराज यांनी या चळवळीला चालना आणि प्रेरणा दिली आणि याच्यातूनच भारताचं आजचं सामाजिक स्वरूप, प्रतीक आणि पुरोगामित्व हे दिसून येतं आणि म्हणून मी या प्रसंगी या दोन्ही वक्त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी माझं प्रास्ताविक समाप्त करतो। धन्यवाद। धन्यवाद सर। यानंतर आजच्या परिसंवादाच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्रीयुत धनाजी गुरव सर यांचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत। मी सन्माननीय लेविन भोसले सरांना विनंती करतो की त्यांनी आपण अध्यक्षांचा सन्मान या ठिकाणी करावा। प्राध्यापक लेविन भोसले सर। सर उपस्थित नाही आहे। मी चंदनशिवे सरांना आणि आपल्या शब्दगंधचे संस्थापक अध्यक्ष श्रीयुत राजेंद्र उदागे साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांनी सत्कार करावा। त्याचप्रमाणे ज्यांना आपण आज ऐकणार आहोत ते के हरिदास सर यांचाही सन्मान माननीय श्रीयुत राजेंद्र उदागे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो। के हरिदास सर यांचा सन्मान या प्रसंगी होत आहे। आदरणीय राजेंद्र उदागे सर यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्मान करावा। धन्यवाद सर। या परिसंवादाच्या विषयी आपण अधिक वेळ न घेता बरंच काही ऐकणार आहोत आणि म्हणून मी माननीय के हरिदास सरांना विनंती करतो आपण आपले विचार या प्रसंगी व्यक्त करावेत की जे अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे विद्यमान अध्यक्ष आहेत
आणि वेळेअभावी मी त्यांना विनंती करतो की आपण आपले विचार या प्रसंगी व्यक्त करावेत. मित्रहो, या अत्यंत महत्त्वाच्या परिसंवादाचे अध्यक्ष आमचे ज्येष्ठ मित्र धनाजी गुरव सर, याचे संयोजक आणि आपण दिवसभरापासून बहुसंख्य महिला भगिनी आहेत. सर्व मित्रांनो, विषय महत्त्वाचा असला तरी वेळ अभावी आम्हाला सांगण्यात आलं की एक 5-5 मिनटामध्ये आपल्याशी संवाद साधायचा. मी पहिल्यांदा त्यातली 2 मिनटं आपले आभार मानण्यामध्ये घेतो, कारण आपण इतका अगत्यपूर्वक संपूर्ण महाराष्ट्रातून आम्हा दोघांना आपण इथे पाचारण केलं, आमची आठवण ठेवली. आम्ही आभारी आहोत. आणि आम्हाला हे समजतं, वयोमानानुसार हे लक्षात येतं की वेळेचं सगळं नियोजन विस्कळीत झाल्यामुळे आणि आमचे साहित्यिक मित्र एक से बडकर एक जे कवी आहेत त्यांनी संपूर्ण सभागृहाला खिळवून ठेवलं त्यांच्या कवितेमध्ये. आम्ही त्यामध्ये आस्वाद घेतला. त्यामुळे हा महत्त्वाचा विषय जरी असला तरी वेळेअभावी आपण आम्हाला क्षमा करा की आम्ही आपल्याशी फारसं महत्त्वपूर्ण असं काही संवाद साधू शकत नाही. मित्र हो, या आधुनिक महाराष्ट्राची संपूर्ण जडणघडण स्वातंत्र्यपूर्व काळातल्या चळवळीपासूनच सुरू झाली. म्हणजे आपण फार लांब नको जायला, अगदी महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीमाईंनी जी चळवळ सुरू केली, या देशातल्या 50% महिलांना आणि दीन दलित मागासवर्गीय आदिवासींना या इथल्या वर्णवादी व्यवस्थेने वेगवेगळ्या प्रकारच्या बंदी आणि त्यामध्ये शिक्षण बंदी, ज्ञानबंदी होती, त्याला प्रहार करून शिक्षणाची दारं आपल्याला मोकळी केली. त्यामुळे मला आनंद वाटतो की एवढ्या मोठ्या संख्येने आमच्या कवयित्री भगिनी आल्या, वक्त्या आल्या आणि हा आनंद वाटतो. महात्मा ज्योतिराव फुले आणि यांच्यापासून प्रेरणा घेतल्यानंतर त्या काळातल्या शासनाने म्हणजे ब्रिटिश शासनाने, मला असं आपल्याला मुद्देसूद एवढंच सांगायचं आहे की इथे जर ब्रिटिशांचं राज्य आलं नसतं तर महात्मा फुले झाले नसते, सावित्रीमाई झाली नसती आणि डॉक्टर आंबेडकरही झाले नसते, असं माझं नम्र मत आहे. म्हणजे इथल्या धर्मांध, मनुवादी, जातीवादी अशा ज्या काही रूढी परंपरांना अनेक हजारो वर्षापासून त्या कारणामुळे इथे गुलामी आली. 1000-1500 वर्ष भारत हा गुलामांचा देश राहिला. आणि मग तरीही इतर जे राज्यकर्ते होते, जे मुघल म्हणा किंवा त्याच्या आधीचे, त्याच्यापेक्षा ब्रिटिशांनी इथे पहिल्यांदा विद्यापीठ, बघा 1848ला शाळा काढली आणि 1858ला या देशातले ब्रिटिश राज्यकर्त्यांनी इथे 4 विद्यापीठं स्थापन केली. हे झालं नसतं तर आज आम्ही कुठे राहिलो असतो. आणि आजचं सरकार तर 60-65 हजार शाळा आणि शिक्षण संस्थांना बंद करून खाजगीकरण करत आहे. म्हणजे हे चक्र, विकासाचं आणि प्रगतीचं चक्र हे रिव्हर्स चाललं आहे, रिव्हर्स गेअरमध्ये. याला बाबासाहेबांनी प्रतिक्रांती म्हटलं त्या काळात. आज आपण अशा अत्यंत संभ्रम काळामध्ये आहोत की ही प्रतिक्रांती स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सुरू झाली आहे. त्यावेळी होती. आर्य समाजाला जाती निर्मूलनाची मोठी चळवळ झाली, ते अजूनही वेगवेगळ्या पद्धतीने काम करतायत. प्रार्थना समाज आला, ब्रह्मो समाज आला आणि त्यामध्ये सत्यशोधक समाज आला आणि त्याचे आपण घटक आहोत. आणि म्हणून इथे फार मोठ्या संख्येने मित्र हो, महिला, मागासवर्गीय सगळे कवी मी पाहिले. नावावरून, आपल्याकडे आडनावावरून जात कळण्याचं एक मोठं चांगलं सूत्र आहे या देशामध्ये. सगळे मी कवी ऐकले. या सगळ्यांना इथे येण्याला जे कारणीभूत आहे ते या देशातली सुधारणावादी क्रांतिकारी महात्मा फुल्यांची चळवळ आहे. खरं म्हणजे त्याचं बीजारोपण बुद्धांनीच केलं होतं 2500 वर्षापूर्वी. पण मध्यंतरी जो प्रतिक्रांती झाली आणि आदिशंकराचार्य आणि या सगळ्यांनी त्यांना अक्षरशः हिंसेच्या आधाराने पराभूत केलं आणि देशाबाहेर त्यांना जावं लागलं. असो हा एक कटू इतिहास आहे. पण स्वातंत्र्यप्राप्तीनंतर
त्याच्याही अगोदर खरं म्हणजे 2 भाग आहेत, फक्त सूत्ररूपाने सांगतो की एक हिंदुत्ववादी ज्यांना आता हिंदू राष्ट्र वगैरे करायचं आहे असा एक जो RSSच्या रूपाचं संघटन आहे त्या 1925 पासून सुरू झालं, त्याच काळात डावी चळवळ इथे आली, कम्युनिस्ट पक्ष इथे आला, समाजवादी विचारसरणी आली, बहुजन समाज हळूहळू जागा झाला. आणि म्हणून फुले म्हणाले तसं स्वातंत्र्य कुणाला आणि कशाला. आमच्या राजा ढालेंनी तर म्हणलं स्वातंत्र्य कुण्या गाढवीचं नाव आहे याचं, म्हणजे इतकं प्रक्षोभक आहे ते, विद्रोही साहित्य आहे. तेव्हा मित्रहो, स्वातंत्र्य प्राप्तीला आता 75 वर्ष झाली तरी जे कोणी केंद्रात आणि राज्यात सत्ताधारी आहेत हे इंग्रजापेक्षाही अत्यंत दुष्ट, वाईट आणि अत्यंत प्रतिगामी या देशात जी झालेली संपूर्ण सामाजिक शैक्षणिक क्रांती आहे त्याला हे प्रतिक्रांतीचं रूप देऊन त्याचं खाजगीकरण करून कंपनी करून शेतीचं सगळ्या उद्योगधंद्याचं. धन्यवाद ताई, आपण कंटाळा आहात हे माझ्या लक्षात आलं. मुद्दा माझा एवढाच आहे की असे शेकडो साहित्य संमेलनं चालू आहेत, पण त्याचा जर परिणाम होत नसेल तर आमची पिढी आता वय झाल्यामुळे आम्ही तर आज ना उद्या जाणार आहे. तुमच्या पिढीचं भवितव्य काय याची आम्हाला चिंता वाटते. तेव्हा आपलं उज्ज्वल भवितव्य या सगळ्या महामानवांच्या परिश्रमातून जे उभं राहिलं आणि कधी नव्हे ते स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ज्या ज्या चळवळीमुळे आपल्याला भारतीय संविधानाच्या रूपाने शब्दबद्ध झालं त्याचं रक्षण आपण करा, म्हणजे याचं चीज झालं, सफल झाला असं मी मानतो. धन्यवाद. सत्य की जय हो. यानंतर धनाजी गुरव सर. हॅलो. पेंडॉलच्या बाहेर या सभागृहाच्या बाहेर जे काही आपले कवी मित्र आणि साहित्यिक मित्र उभे आहेत, मी आपणास विनंती करतो की समारोपाचा कार्यक्रम मंत्री महोदय या ठिकाणी आलेले आहेत. आपले प्रमुख अतिथी ज्यांच्या हाते पुरस्कार वितरण कार्यक्रम होणार आहे ते सर्व या ठिकाणी आलेले आहेत. पेंडॉलच्या बाहेर हॉलच्या पलीकडे काही बाहेर आपले साहित्यिक मित्र उभे आहेत. मी आपल्यास विनंती करतो की आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं. माझे काही मित्र मागच्या बाजूला बसलेले आहे, पुढच्या खुर्च्या रिकाम्या असता कामा नये, ते योग्य वाटत नाही. माझी आपल्याला विनंती आहे पुन्हा की आपण मागच्या खुर्च्या तिथून उठून आपण थोडंसं पुढे येऊन बसावं, समोरच्या खुर्च्या अगोदर भराव्यात, ही आपणास विनंती आहे. पुन्हा एकदा मी आपणास विनंती करतो की पेंडॉलच्या बाहेर जे काही आपले साहित्यिक मित्र आहेत आपण कृपया या हॉलमध्ये येऊन बसायचं आहे. बुक स्टॉल, माझे जे बुक स्टॉलवरचे जे बांधव आहेत, मी आपणास विनंती करतो की काही वेळासाठी आपण स्टॉल थोडासा थांबवावा. सरजी, माझे सर्व बंधू मित्रांना विनंती आहे की आपला बुक स्टॉल काही वेळासाठी आपण थांबवावा. मागे जे माझे साहित्यिक मित्र बसलेले आहेत, मी आपणास विनंती करतो की अगोदर पुढच्या समोरच्या खुर्च्या भरून घ्या. त्यांच्याबरोबर अनेक आपले सदस्य आहेत, काही साहित्यिक आहेत, ते बाहेर आहेत, ते मागून येऊन नंतर उशिरा बसतील. आपणास विनंती आहे, महिला भगिनींना विनंती आहे की आपण सगळ्या पुढच्या खुर्च्या ब्लॉक करून टाकायच्या आहे, भरून घ्या आधी. बाहेरच्या सभागृहाच्या बाहेर जे काही साहित्यिक मित्र उभे आहेत, मी आपणास विनंती करतो, कार्यक्रमाचा हा शेवटचा टप्पा आहे, आपण शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहोत. आपल्या या साहित्य संमेलनाचा समारोपाचा कार्यक्रम, मुख्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. मंत्री महोदय आणि सर्व आपले प्रमुख अतिथी या ठिकाणी उपस्थित आहेत. काही वेळामध्ये कार्यक्रम सुरू होणार आहे. मी आपणास विनंती करतो की आपण इतरत्र न भटकता या हॉलमध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थोडासा समारोपाचा कार्यक्रम आपण थोडा लवकर घेत आहोत, परंतु मी सर्व कवी मित्रांना या ठिकाणी ग्वाही देतो की समारोपानंतरसुद्धा आपलं कवी संमेलन चालू राहणार आहे. कुणी जागा सोडायची नाही, बाहेर जायचं नाही. दादा आपण घ्या. हां, मी अनाऊन्समेंटपेक्षा कमी वेळेत माझं मत मांडतो. म्हणजे आता 300-400 किलोमीटरवरून आलो आहे आणि परत जायचं आहे, तर मग जे विचार केला आहे ते सूत्ररूपानं मी तुमच्यासमोर ठेवतो. एक लक्षात घ्या की चळवळ ही माणसाला माणूस बनवते.
आणि जी माणसाला माणूस बनवत नाही तिला चळवळ म्हणायची गरज नाही, तिला तुम्ही वळवळ म्हणायला हरकत नाही. माणसाच्या माणूसपणावर ज्या अनेक पुटं चढलेली असतात. भारतीय परंपरेमध्ये जातीव्यवस्था आहे, स्त्रियांची गुलामगिरी आहे, धर्मांत आहे, दारिद्र्य आहे. या सगळ्या पुटांना काढून टाकून माणूस पण पुढे घेऊन जाणारे जे जे प्रयत्न करतात ते सगळे सामाजिक चळवळीमध्ये येतात. आणि जे माणसाचं माणूस पण मारतात आणि त्याला जनावर करतात जातीच्या धर्माच्या नावावर, ते मात्र या चळवळीचे विरोधक असतात. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे जो काही भौतिक विकास आज तुमच्यासमोर उभा आहे तो सगळा सामाजिक चळवळीतून आलेला आहे. जी लोकशाही आज तुम्ही अनुभवत आहात, किती दिवस अनुभवणार आहात मला माहीत नाही, कारण माझ्या मते लोकशाही आणि भारतीय संविधान दोन्ही धोक्यात आहेत. आणि 2024 साली पुढं काय होणार आहे त्याच्यावरून लोकशाही राहणार आहे की नाही असं माझ्यासारख्या कार्यकर्त्याचं मत आहे. पण ही लोकशाही समाजव्यवस्था ही सुद्धा चळवळीतून आलेली आहे. माझ्या अगोदरच्या वक्त्याने जे काय बोलले त्याच्यातून एक मुद्दा त्यांनी स्पष्ट मांडला की गौतम बुद्धानं जी चळवळ उभा केली त्या चळवळीमध्ये जागतिक पातळीवर लोकशाही कशी असू शकते याची बीजं होती. म्हणजे फक्त शाक्य आणि कोलीय गणाचा रोहिणीच्या पाण्यावरून जो संघर्ष झाला त्या संघर्षामध्ये बुद्धाचा आग्रह होता की कोलीय गणाला सुद्धा निर्णयामध्ये सामील करून घ्यायला पाहिजे. फक्त गणापुरता निर्णय मर्यादित न ठेवता तो व्यापक झाला पाहिजे. हे जागतिक लोकशाहीची बीजं होती, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. श्रमिकाला किती महत्त्व द्यावं हे मेंढक शास्त्रीच्या आधारावर ज्यावेळी बुद्धानं सांगितलं त्या चळवळीच्या आधारावर या देशामध्ये समृद्धी आली, भरभराट आली. आणि आपला संपूर्ण प्रदेश हा सुमेरियन संस्कृती असेल, जगाच्या पातळीवरची संस्कृती असेल, यांच्यासोबत व्यापार करू शकला. ही समृद्धी इतकी मोठी होती की आपल्या देशामध्ये सम्राट अशोकासारखा एक सम्राट हा बुद्धाच्या नंतर निर्माण होऊ शकला. त्याचा पाया हा बुद्धाच्या चळवळीमध्ये होता, हे आपण विसरून चालत नाही. मी तुम्हाला चळवळीचं आणि समाजाच्या विकासाचं दुसरं एक उदाहरण देणार आहे. ते आहे आपल्या भागातल्या संबंधित गोष्टींचं. आजच्या राज्यकर्त्यांनी ज्यांचं कौतुक आता तुम्ही सगळेजण ऐकणार आहात, त्यांनी 65,000 शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे. हा समाजाच्या विकासाचा पाया शाळा आहे असं सांगणारा संत नामदेवाचा अभंग तुम्ही सगळेजण ऐकलेले आहात. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. म्हणजे ज्ञान विस्ताराला मर्यादा येता कामा नये हे वारकरी परंपरेनं सांगितलं. आणि मनुस्मृतीची सगळी बंधनं वारकरी परंपरेनं नाकारली. त्या वारकरी परंपरेमुळंच ज्याला राज्याभिषेकासाठी विरोध केला शूद्र आहेस म्हणून तो शिवाजी महाराज हा छत्रपती होऊ शकला. याचं कारण या देशातली वारकरी चळवळ आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. त्यांनी चळवळीला, सामाजिक चळवळीला इतकं महत्त्व दिलेलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात, सामाजिक चळवळ झाल्याशिवाय राजकीय परिवर्तन होत नाही. आणि समाजाचा जर का विकास व्हायचा असेल तर सामाजिक चळवळी किती महत्त्वाच्या आहेत याचं महत्त्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कास्ट इन इंडिया या पुस्तकामध्ये मांडलेलं आहे. त्यांनी भारतातलं उदाहरण दिलेलं आहे. तसं पश्चिमेकडचं रेनान्साचं पण उदाहरण दिलेलं आहे. हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. त्यामुळं आज जो महाराष्ट्र उभा आहे तो सामाजिक चळवळींच्यामुळं उभा आहे. संकुचित, संधीसाधू, स्वार्थी राजकारण करणाऱ्यांच्यामुळं महाराष्ट्राचा विकास झालेला नाही, तो भकास होण्याकडे गेला. जो विकास झाला तो चळवळींच्यामुळे झाला. कारण चळवळी ह्याच स्वप्न बघणाऱ्या असतात, नव्या समाजाचं स्वप्न बघणारे असतात, त्यासाठी झिजणाऱ्या, त्यासाठी कष्ट उपसणाऱ्या चळवळी असतात. म्हणून महाराष्ट्राचा विकास पण झालेला आहे. मी तुम्हाला सांगतो की आपल्या भागामध्ये जो काही सहकार उभा आहे, आपल्या भागामध्ये जी धरणं झाली, आपल्या भागामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे विकासाचे कंगोरे फुटले, त्या सगळ्यांच्या पाठीमागं महात्मा ज्योतिराव फुले यांची सत्यशोधक किसान चळवळ होती. सहकाराचा पाया महात्मा ज्योतिराव फुलेंनी घातला. या महाराष्ट्रामध्ये धरणं व्हावीत. मी ज्या ठिकाणी राहतो इस्लामपूरला 1972च्या दुष्काळामध्ये एन डी पाटलाने एक मोर्चा काढला होता.
आणि त्या मोर्चाची प्रमुख मागणी होती की दुष्काळ गेला पाहिजे, पण त्यासाठी आमच्या भागात धरण झालं पाहिजे. त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी गोळीबार केला चळवळीवर आणि 4 हुतात्मे झाले. पण एक लक्षात ठेवा, चळवळी जो मार्ग स्वीकारतात आणि लावून धरतात तोच विकासाचा मार्ग असतो. जरी 4 हुतात्मे झाले ND पाटलांच्या नेतृत्वाखाली, तरीसुद्धा त्यानंतर त्या चळवळीला दाद देऊन वारणा धरण व्हावं लागलं. वारणा असेल, चांदोली धरण असेल, राधानगर धरण असेल किंवा इतर धरणं असतील, ही सगळी धरणं, लिफ्ट एज्युकेशन सोसायट्या, सिंचन योजना ह्या सगळ्या चळवळीने करून घेतलेल्या योजना आहेत. जिथं सत्यशोधकांची परंपरा होती, जिथं वारकरी संतांच्या विचारांची परंपरा होती, जिथं वेगवेगळ्या प्रकारच्या चळवळी, सामाजिक चळवळी उभा राहिल्या, तिथंच भौतिक विकास झाला. आणि आज या देशामध्ये जी लोकशाही टिकून आहे ती सुद्धा चळवळींच्या मुळंच टिकून आहे, हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्यावं. डॉक्टर राममनोहर लोहिया नावाचा असं म्हणतो, जेव्हा सड़का सुनसान होता, जब रास्ते सुनसान हो जाते हैं तब संसद आवारा हो जाती है. म्हणजे जर का संसदेमध्ये तुमचे निवडून गेलेले लोकप्रतिनिधी तुमच्याबद्दल विचार करायचे असतील तर तुम्हाला रस्त्यावरची चळवळ, सामाजिक चळवळी ह्या वाढवाव्या लागतील. त्यामुळं मी शेवटचा मुद्दा मांडतो आणि थांबतो. जी माणसं असतात ती चळवळ करतात, जी माणसं असतात ती जगाचा विचार करतात, आणि जी जगाचा विचार करत नाहीत ती माणसं नव्हे 2 पायावर चालणारी जनावरं असतात. त्यामुळं तुम्ही सगळेजण या देशासमोर जे नवं संकट आलेलं आहे, अशा वेळेला माणूस म्हणून लोकशाहीचा, संविधानाचा विचार करावा, तुमच्या मुलाबाळांच्या भौतिक विकासाचा विचार करावा. जर मानसिक गुलामगिरी तुटली नाही तर भौतिक विकास होत नाही, हे लक्षात ठेवा. त्यामुळं मानसिक गुलामगिरी तोडा आणि माणूस म्हणून विचार करा, माणसं व्हा, जनावरं होऊ नका. ही चळवळीची जबाबदारी घ्या आणि सगळेजण चळवळीमध्ये सहभागी व्हा, एवढा आग्रह करतो आणि थांबतो. धन्यवाद. परिसंवादीतील सर्व वक्त्यांचे हार्दिक आभार. समारोप सत्राकडे आपण वळत आहोत. 2 दिवसापासून सुरू असलेला हा साहित्य जागर इथे आपण थांबवत आहोत, म्हणून थांबवत नाही आहोत आपण. हा फक्त स्वल्पविराम आहे. हा जागर असाच पुढे चालत राहणार आहे. हा प्रवाह असाच पुढे आपल्याला न्यायचा आहे आणि यातून अधिकाधिक साहित्यांची निर्मिती करायची आहे. समारंभ इथे करत असताना आजूबाजूला किंवा सभागृहाच्या बाहेर जे उभे आहेत साहित्यिक मित्र मैत्रिणी, मी आपणाला नम्रतेची विनंती करेल की आपण सभागृहामध्ये येऊन बसावं. 2 दिवस चालणाऱ्या 15व्या राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा इथे आपण संपन्न करणार आहोत. या समारोप सोहळ्यानंतरही कवी संमेलन इथे घेणार आहोत आपण. जी राहिलेली नावे आहेत त्यांच्यासाठी पुन्हा आपण इथे थांबणार आहोत, बसणार आहोत. ज्यांना पुरस्कार प्राप्त साहित्यिक कवी मित्र इथे उपस्थित आहेत, सर्वांना मी विनंती करेल की आपण स्थानापन्न व्हावं.